नमस्कार, दैनिक मावळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी विशाल कुंभार। मावळ तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी खऱ्या अर्थाने आता सुरू झालेली आहे। मावळ तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे 5 गट आणि पंचायत समितीचे एकूण 10 गण आहेत। या सर्वच ठिकाणी खऱ्या अर्थाने तुल्यबळ लढती आपल्याला पाहायला मिळतात। मात्र संपूर्ण मावळ तालुक्याचं लक्ष ज्या जिल्हा परिषद गटाकडे लागलेलं आहे तो जिल्हा परिषद गट म्हणजे कारला खडकाळे गट। या कारला खडकाळे गटामध्ये भारतीय जनता पार्टी पक्षाकडनं आशाताई बाबूराव वायकर या अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तर भारतीय जनता पार्टी पक्षाकडून खडकाळा गणामध्ये या ठिकाणी प्रकाश भाऊ गायकवाड हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। आपण या दोन्ही उमेदवारांसोबत बोलणार आहोत। तत्पूर्वी मावळ तालुक्यातूनच जिल्हा परिषदेवरती ज्यांनी आपलं नाव पुढे आणलं आणि मावळ तालुक्याचं नाव जिल्हा परिषदेच्या निमित्ताने संपूर्ण जिल्ह्यामध्ये गाजवलं ते बाबूराव वायकर आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्यासोबत बोलूया। आपा, स्वागत आहे तुमचं दैनिक मावळमध्ये। संपूर्ण कारला खडकाळा गटामध्ये आपण फिरलेला आहात। आता पुन्हा एकदा अधिकृत उमेदवार म्हणून तुमच्या पत्नीच्या उमेदवारीच्या निमित्ताने आपण फिरत आहात। कशा पद्धतीने प्रतिसाद तुम्हाला या ठिकाणी नागरिकांचा मतदारांचा पाहायला मिळतोय? गेल्या 2 महिन्यापासून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे। प्रचाराचा शुभारंभ देखील आम्ही कालच्याला आई एकविरा देवीच्या पायथ्याशी केला। संपूर्ण गटामध्ये प्रचाराचा शुभारंभ करत असताना आणि प्रचाराच्या माध्यमातून फिरत असताना आम्हाला महिलांचा आणि कार्यकर्त्यांचा, भारतीय जनता पक्ष असेल, मित्र पक्षांचे, शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, त्यांचा सर्वांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे। तरुण वर्ग असेल, ज्येष्ठ नागरिक असतील, यांचा देखील आम्हाला मोठा प्रतिसाद मिळालेला आहे। खरं तर कारला खडकाळे गट जो आहे त्या कारला खडकाळे गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाकडून एक तुल्यबळ उमेदवार तुमच्या समोर देण्यात आलेला आहे। मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून तुम्ही या ठिकाणी तयारी करतायत। नात्यागोत्याची ही निवडणूक आहे, काय वाटतं, काय चित्र राहील आणि विजयाचा किती विश्वास तुम्हाला वाटतो? आता तुम्ही विचारलं म्हणून सांगतो, पण तुल्यबळ उमेदवार राष्ट्रवादीचा माझ्या समोर आहे नाहीये। मी जिल्हा परिषद सदस्य आणि कृषी आणि पशुसंवर्धन खात्याचा सभापती झाल्यानंतर मी माझ्या गटातच नव्हे तर संपूर्ण तालुक्यामध्ये विकासाची कामं मी स्वतः माझ्या निधीतनं केलेली आहेत। समोरच्या उमेदवाराचं आजपर्यंत काही काम नाही। त्यांना त्या उमेदवाराला तसं पाहिलं तर पाहिजे तेवढा प्रतिसाद देखील मिळत आहे। आज काम करत असताना संपूर्ण गटामध्ये आजच्याला आशाताई वायकर असेल, ह्या गाण्यामधील प्रकाशराव गायकवाड असेल आणि कारले गाण्यामध्ये रंजनाताई गायकवाड असेल, यांनी देखील यापूर्वीच्या काळात भरपूर कामं केले आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जास्तीत जास्त मतं निवडून येतील। खरं तर आपण या ठिकाणी म्हणता की भारतीय जनता पार्टी पक्षाचे उमेदवार जास्तीत जास्त मतांनी निवडून येतील। ताई, अधिकृत उमेदवार म्हणून आता प्रचारामध्ये आपण फिरताय, आपल्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात महिलांचं पाठबळ देखील दिसतंय। प्रत्येक गावात आपलं जल्लोषात स्वागत होतंय। काय या ठिकाणच्या नागरिकांच्या समस्या आपल्याला खरं तर या मागच्या काळामध्ये जाणवलेल्या आहेत आणि त्या सोडवण्यासाठी आपण कशा पद्धतीने प्रयत्न करणार आहात? नमस्कार। आम्ही गेले 2 महिने प्रचार फिरतोय, गावोगावी भेट घेतोय। प्रत्येक गावांमधनं आम्हाला चांगला उदंड प्रतिसाद मिळतोय आणि लहानांपासून थोरांपर्यंत सर्व माता भगिनींचा उदंड प्रतिसाद मिळत आहे। मन अक्षरशः भारावून गेले की प्रत्येक गावाने मला लेक म्हणून स्वीकारले। महिलांच्या सर्व समस्या, पाण्याच्या असतील किंवा आरोग्याच्या असतील, रस्त्याच्या असतील, या सर्व समस्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू जिल्हा परिषदेच्या फंडातून। पुढचे काही दिवस प्रचार हा अत्यंत असाच शिगेला पोचलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे। नागरिकांपर्यंत आपण पोहोचताय, नागरिक तुम्हाला पाठिंबा देत आहेत। मात्र काय आव्हान तुम्ही नागरिकांना या निमित्तानं कराल येवलेवाडीमध्ये आल्यानंतर? त्यांच्या सर्व समस्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू। अच्छा, खरं तर आशाताई वायकर या मागील 2 महिन्यापासून 3 महिन्यापासून कारला खडकाळा गटामध्ये प्रत्येक गावामध्ये गेलेल्या आहेत, प्रत्येक घरापर्यंत त्या पोहोचलेल्या आहेत आणि या ठिकाणच्या समस्या त्यांनी समजून घेतलेल्या आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी खडकाळा गणाचे भाजपाचे जे उमेदवार आहेत प्रकाश भाऊ गायकवाड, आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत। भाऊ, अनेक वर्ष झाले तुम्ही राजकारणामध्ये आहात, आता पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात आपण उतरलेले आहात। काय वाटतं, कसा प्रतिसाद तुम्हाला नागरिकांचा आहे? 40 वर्ष लोकांच्या सुखदुःखामध्ये, लोकांच्या अडचणी, त्यामध्ये सदैव मी त्यांच्या पाठीशी राहिलेलो आहे। त्याच एक कारणामुळं आज मी या ठिकाणी पंचायत समितीला उभा आहे का माझ्या ज्या कामाची पोचपावती आहे त्या रूपाने सर्व जी या ठिकाणी आम्ही ज्या ठिकाणी जातो, ज्या लोकांचा आमच्यावर प्रतिसाद आहे त्याची एक पोचपावती आहे। आणि इथून पुढच्या काळातसुद्धा कुठल्याही म्हणजे गणामध्ये, गावामध्ये असो, कुठलीही समस्या असू द्या, ते सोडवण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू। कारण आमच्याबरोबर अनुभवी आमचे नेते आप्पा बाबूराव वायकर हे आमच्या खंबीरपणे पाठीशी राहणार आहेत। त्यामुळे कुठल्याही ह्याला आम्ही समोर जायला तयार आहोत आणि लोकांचे जास्तीत जास्त लोकांच्या अडचणी असतील, काही दुःख असतील, काही कामं असतील, ती सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू।
खरं तर भारतीय जनता पार्टी पक्षाचे हे सगळे उमेदवार या ठिकाणी विजयाचा विश्वास व्यक्त करतात आणि ते करत असतानाच कुठल्याही समस्या अडचणी असतील त्या भविष्य काळामध्ये सोडवण्याचा निर्धार देखील या ठिकाणी करतात. त्याच्यासोबत बाबूराव पवायकर यांनी खरं तर या ठिकाणी ही लढत तुल्यबळ उमेदवारासोबतची नाहीये, आमचा विजय निश्चित आहे अशा पद्धतीचा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. त्यांना आपण सगळ्यांनाच या ठिकाणी दैनिक मावळच्या वतीने शुभेच्छा देऊया. मावळ तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या पुढील काळामध्ये काय घडामोडी घडतात आणि कारला खडकाळ्या गटातील चित्र काय राहील या संदर्भातील अपडेट्स पाहण्यासाठी पाहत राहा दैनिक मावळ. दैनिक मावळसाठी विशाल कुमार, येवळेवाडी, कामशेत.